सांगली या ठिकाणी कामगार भवनावरती राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल नेमकं आज मोर्चा या ठिकाणी कामगार भवनावरती काढण्यात येतो? नमस्कार. कामगार भवनावरती आज आमचे मित्र संदीप पाटोळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामगार आघाडीचा एक मोर्चा निघाला. मोर्चाचं निमित्त असं होतं की कामगारांच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या बाबा कित्येक दिवस झालं रखडलेल्या आहेत. जसं की बाबा दिवाळीला 5,000 रुपये येणार होते, पण ह्या सर्वसामान्य माणसांना भेटलेले नाहीत, तर ते 5,000 रुपये त्वरित आमच्या खात्यावरती यावे. पुन्हा त्यांना भांड्याचं वगैरे जो सट दिला जातो तो सुद्धा कित्येक महिने झालं रखडला आहे, तर तो त्या ठिकाणी वेळेत मिळावा. पुन्हा तालुका स्तरीवरती ह्यांनी वेगवेगळे सेतू स्वतःचे कार्यालय काढल्यात, पण ते काय व्यवस्थित त्याचं त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट घडत नाही आहे. त्याच्यामुळं भरपूर असे कामगार आहेत की ते वंचित राहणार आहेत. आणि हा प्रश्न सगळे असे प्रश्न बघितले तर इतरसुद्धा स्कॉलरशिपचा शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल तेही रखडलेला आहे. म्हणून हा मोर्चा निघालेला. पण हा मोर्चा निघाल्यानंतर आम्हाला एक इथं सगळ्यात गांभीर्यपूर्वक अशी गोष्ट जाणवली की बाबा एक सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामगार मंडळाच्या माध्यमातून हिंद म्हणून एक लॅब आहे ब्लडची, की ती माणसांचं ब्लड घेते. आणि आम्हाला आता इथं असं कळालं आहे ते खरंच बघायला लागेल की बाबा त्या लॅबला एका माणसाचं ब्लड घेतलं की 2700 रुपये मिळतात. म्हणून ती लॅबवाली एवढी अशी कुत्र्यासारखी चावतळल्यात की रात्री 10 वाजतासुद्धा कामगारांच्यात जातात आणि तुमचं रक्त द्या म्हणतात. ते काय समाजसेवक लागलेत का 10 वाजता जाऊन रात्रीचं ब्लड घेणारे? समाजसेवा विभाग काय नाही, एकामागं 2700 कमिशन हाणायचं आहे त्यासनी. 5 माणसात घरातल्यांचं ब्लड काढलं की त्यांना माहीत आहे तिथं 8,000 ते 9,000 रुपयाची सोय होत्या फक्त 15 ते 20 मिनटात. 8वीचं 9वीच्या पोराचे सुद्धा हे रक्त नेतात. काही नाही, एवढी नालायक माणसं आहेत का या जगामध्ये? तर आम्ही सगळ्या कामगारांना आम्ही या ठिकाणी आज आव्हान करतो, इथनं पुढं कोण जर ब्लड न्यायला आला आणि ते काय करते त्या ठिकाणी आम्हीच दाखवते. ब्लड न्यायला येते आणि सांगते की तुमचं जर ब्लड नाही दिलं तर तुम्हाला ही योजना बंद होईल, तुम्हाला त्या ठिकाणी शिष्यवृत्ती तुमच्या मुलांना मिळणार नाही, तुमचं 5,000 रुपये मानधन थांबणार आहे, भांडीसुद्धा मिळणार नाहीत, म्हणून तुम्ही रक्त द्या. असं खोटं बोलून ही रक्त काढतात. आता जर तसले ते रक्त काढणारे लॅबचा कोण माणूस आला तर आम्ही कामगारांसाठी चपलानं त्याला ठोकायचं आणि मग आमच्याकडे यायचा. त्या माणसाचा कामगाराचा आम्ही सत्कार करू आणि तिने काय केलं तर आम्ही त्याला 100% त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू. आणि हे बंद करायचं आहे. कशाला रक्त घ्यायला लागला आहे? काय नाटकी लावल्यात? रक्त काय घेऊ नका. या योजना व्यवस्थित लोकांना द्या. आणि रक्त घेण्यापेक्षा एखादा कामगार जर आजारी आहे म्हणून तुमच्या दारात आला तर त्याचं मग खरंच वाटलं वेळेप्रसंगी घ्यायचं ब्लड सॅम्पल घेऊन त्या ठिकाणी बघावं की ह्याला बाबा कुठला आजार आहे का, तर ब्लड घ्या. नाहीतरी काय लावलं आहे प्रत्येकाचं जाऊन घराघरात ब्लड घेतात अण्णा हजारे असल्यासारखे. आपला पक्ष आणि संघटना या ठिकाणी सरकारमध्ये आहे, यासाठी नेमकी आपली भूमिका काय, कशी काय? निश्चितपणे आम्ही गांभीर्यपूर्वक हा प्रश्न त्या ठिकाणी सरकारच्या दरबारी मांडू. आणि हे जे कामगारांचं शोषितांचं खऱ्या अर्थानं ब्लड शोषणाचं काम चाललं आहे हे आम्ही या ठिकाणी आळा घालू, थांबवू. आणि दुसऱ्या बाजूला ह्यांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आपलंच त्या ठिकाणी महायुतीचं आता सरकार आलेलं आहे. आदरणीय फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे असतील, ही माणसं सर्वसामान्यांसाठी काम करणारी माणसं आहेत. खालच्या लेवलला त्या ठिकाणी काही अधिकारी मंडळातली काही सचिव लेवलची मंडळी असले निर्णय घेत असतात, त्यांनासुद्धा हे वरच्या लेवलला असे निर्णय माहीत नसतात. पण निश्चितपणे याचा चांगला पाठपुरावा करून आम्ही जो गांभीर्यपूर्वक जो प्रश्न आहे रक्ताचा ब्लडचा तो थांबवू. आणि ह्यांचे राहिलेले प्रलंबित प्रश्नसुद्धा आमच्या त्या ठिकाणी त्या मंडळींच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आहे, कामगारांच्या सुद्धा भरपूर मागण्या आहेत आणि हिंदी लाभचा एक विषय आहे, नेमकं यामध्ये दोषी कोण आहे, काय वाटतं? कामगार आता तेच मुळात आज आम्हाला कळलं की ह्यातला कळीचा नारद कोण आहे तो आम्हाला शोधावा लागेल, की जो माणसांचं रक्त काढून पैसे कमवतोय आणि त्या नारदाला आम्हाला थांबवायचं आहे. त्याचा आज आम्ही जस्ट सुरुवात केल्या. आता डायरेक्ट एखाद्याचं नाव घेणं आज योग्य नाही, पण त्याचा कोणीही नारद असेल तर तो निश्चितपणे आम्ही जनतेच्या समोर लवकरात लवकर आणू. तर या ठिकाणी आपण पाहिलं की सागरभाऊ खोत यांनी इशारा दिला आहे की हिंद लॅबचा त्या ठिकाणी विषय अत्यंत गंभीर असलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. जो कोणी त्या ठिकाणी कामगारांचं रक्ताचं शोषण करत असेल त्याला सोडणार नाही, असा थेट इशारा सागर खोत यांनी दिलेला आहे.